सावध झाला रावण तो पुढे झाले हवन रावण आपण देखील. नमस्कार करून कथेचा अनुसंधान सांगायला सुरुवात करीत आहे. गाते श्रुत्यानी पाहते चतुर विनोदी दुष्टिते यास कळाते विनवनी करा विठ्ठल समरण. आता 3 वाजले ते अध्या केव्हा संपवायचे तुम्ही ठरवा. एक तासात सगळं खलास. तासात अध्या आमच्या कशी संपत नाही. 10 सांगतो उठतो. 10 सांगतो उठतो. राजा रावणाचा यज्ञाचा राजा रावणानं कारण ज्या जागेवर ज्या ठिकाणी म्हणले कारण जेवढं 5 आवरण कारण वानरानं कसे संपविले आवरणावर विजय कसा मिळविला राजा रावणापासून वानर कसे आले राजा रावणाला जाग करण्यासाठी मंडोदरीला का वळलं कारण मंडोदरीला कारण त्या ठिकाणी दुःख दिल्यानंतर स्त्रीचे शब्द एवढे महान आहेत मगच होऊन गेले कारण स्त्रीच्या शब्दामध्ये मोठे मोठे बसले स्त्रीचे शब्द ऐकले शब्द हा पंचकरण ज्ञानेंद्रियापैकी एक शब्द आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध बरोबर आहे ना ही परिस्थिती आहे राम कसं असतं तुम्हाला एक सांगू का मी रामायण सांगत असताना तुम्ही आता काल रामायण कसं करायचं आम्हाला कळत नाही काय करायचं रामायणाचं तसं राजा रावणाचा यज्ञभंग झाला राजा रावण कारण डोळे लावून बसलेला जागा केला आणि राजा रावण जागा केल्यावर वानराचं मनोगत होतं रामाच्या समोर येणारे जे काम करायचं होतं वानरानं केलं राजा रावण जागा झाले काय करू लागला सकळ यज्ञ सामुग्री वानरी केले बहोरे हे देखोनी रसश्री क्रोध शरीरे चढीनावा राजा रावणानं यज्ञकडे बघितलं म्हणला वानरानं तर एकही संविधा जवळ ठेवली नाही यज्ञामध्ये संविधा टाकीत असतात ना एकही ठेवलेली नाही राजा रावण म्हणला यज्ञाचाही ध्वंस केला यज्ञाचं पात्र फोडलं माझी सामुग्री सगळी कारण लयाला गेलेली आहे याचा अर्थ रावण म्हणला आता मी मेलोच ना माझ्यावर काय सांगितलं होतं यज्ञ नाही स्थितीला गेलं की रावण तुला मरण आलं असं समज राजा रावण म्हणला मरण आले पण मरायच्या आधी राग येतोय बरं का प्रत्येकाला येतोय याला येत नाही अशातला भाग नाहीये तसा राजा रावणाला राग आला काय करू लागला मंदोदरी सोय रडत देखोनी लंकानात सोय तिस संतवित हिज पुरुषार्थ बोलून राजा रावणाच्या समोर मंडोदरी रडती आहे मगाच ऐकिलं काय म्हणत होती ती काय काय मंडोदरी कारण स्वतःच्या मालकाला बोलत होती ती मंडोदरी पतिव्रता बरं का आपल्यासारखं नाहीये पतिव्रतेचे शब्द आहेत मगा वानर नाही केले होते वानर म्हणले कारण मंडोदरी म्हणती ना रावण मारणार आहे मारणारच आहे पतिव्रतेचे शब्द आहेत महाराज पतिव्रतेचे शब्द फेल जात नाहीयेत पण रडायला लागली मंडोदरी 80,000 बायकामध्ये कारण पट्टल आणि मंडोदरी आहे आणि तिची जर वानरानं फजिती केली आहे रडण नाही तर का हसन का ती बोला ना मला रडायला लागली तेव्हाच राजा रावणाने करायला धरली आणि राजा रावण म्हणला माझ्यासारखा पुरुषार्थी आता याच्यासारखा पुरुषार्थी आहे का जगात कुणी चला निजाभिमाने दशानन मंदोदरी प्रीती बोले वचन करून तिचे शांतवन सोयापन बोलत राजा रावणानं जवळ घेतलं मंडोदरीचं शांतवन केलं माझ्यासारखा कारण कारण त्या ठिकाणी महान मी कार्य करणारा पंडित आहे राजा रावणानं विनंती केली राजा रावणानं स्तुती केली राजा रावणानं समजून सांगितलं रडायचं बंद केलं बायकोला रडायचं बंद करण्यासाठी तुमच्याकडे आहे का नाही मंत्र आहेच असं म्हणू नका नाहीये म्हणून प्रत्येकाकडे बायकोचं रडणं थांबविण्यासाठी मंत्र आहे तसं राजा रावणानं कारण मंत्र सांगितला मंडोदरीचं रडणं थांबविलं काय करायला लागला मंगले मंदोदरे स्वयंताय न करे तुझा स्वखंता किरी वानरे याचे बोरे करे कारण ज्या वानरानं तुला तारा दिला त्यांचं कार्य संपविल्याशी राहणार नाही असा राजा रावणाच्या पुरुषार्थाचे शब्द चला पर्यसी संग्रामे स्वमुख मदसी रणाने कोणासे दैत्यवना दानवासी कोण मागणे कसं करू नेमकं सांगा मी आता कोण्या पद्धतीने जाऊ दमानं चाललो तर जमते स्पीडनं चाललो त्याला जमत नाही आता काय घोळ करायचंय सांगा तुम्ही मला कारण मंडोदरीला सांगितलं मंडोदरी माझ्या समोर एकही वानर नाही कुणीच उभा राहू शकत नाही एवढं माझं
सामर्थ्य सांगतोय कुणा पुढं बायको पुढं दृष्टांत सांगितलं असता कारण मुंडकं तोडून शरीर घेऊन आलेल्याचं पण नाही सांगत वेळ चालली ना ही परिस्थिती निर्माण आहे राजा रावण म्हणला बघ तुझ्या समोर काय करून दाखवितोय ते इंद्राशी सुर समस्त बंदीग्रहे सेवा करीत ब्रह्मा माझा नित्यांकित नित्य पडत शतपाठ राजा रावण म्हणला मंडळी ऐक ना 33 कोटी देव इंद्राधिक बंदी टाकलेत आहे आणि जेव सगळ्या जगाचा कारण काय करणार आहे पिंड घडविणार आहे ब्रह्मदेव पिंड घडवितो बरं का दादा हो कारण भगवंत संरक्षण करतो आणि महादेव क्षय करतो हो हरिहराचं कार्यच आहे कारण त्या ब्रह्मदेव माझ्या घरी काम करायला आहे एवढं माझं सामर्थ्य राजारामला बरं होतं एवढं तरी सांगायला राजाराम मला एवढं माझं सामर्थ्य आणि पाला खाणारी वानराची काय किंमत आहे तेथे अल्पशक्ती किंकर मानव आणि वंचर रणायते मध समोर हे उत्तर घडेना हे मंडळी कारण त्या जागेवर एवढे देव जिंकले मग मानवाची वानराची काय किंमत आहे माझ्या समोर आता ह्याला काय दाखवाय पाहिजे होतं नेमकं काय माहिती राजारावला माझ्याकडे शब्द नाही बोलण्यासाठी राजाराव मला एकही वानर येत नाहीये आणि एकही कारण मनुष्य माझ्या समोर युद्धाला येत नाहीये असा पराक्रमी मी राजारावले कारण हे सगळं संपविलं तरी कारण तसंच म्हणतोय चला तुझं देखता भामिनी वन समान वाचे श्रणी क्षण पाडी नाही रणी वन विननी धरणी असू दे एवढंच नाहीये मंडळी कारण तुझं जे दुःख आहे ना या दुःखाचं कार्य कारण सुखामध्ये करण्यासाठी त्या पृथ्वीचं कारण उलटा पालट करील एवढंच नाहीये या वानराला सगळं संपवायचं कार्य करीन कारण राम संपवायचं कार्य मी करीन रागाच्या भरात काही बोलतो माणूस पण जमतय का कारण राजा रावण म्हणला सगळ्याचा निबंध केल्याशिवाय राहणार नाही मग माझं नाव राजा रावण आहे असं म्हणले काय म्हणली माझे क्रोधदृष्टी पुढे केवी राती माकडे आतारणी पाडी न गोडे निधनी वाडे पाहे तो एवढंच नाहीये कारण हे माझ्या दृष्टी पुढे काय हे कारण या ठिकाणी माकडे वानर कारण माझ्या समोर काय वानराची काय किंमत आहे जे देवाचे राज्य त्यांना जिंकलंय मग माझ्या समोर वानराची किंमत नाही तुझ्या समोर वानर संपवितो बघ मंडळी असा रावण बोलतोय वानर मानवाच्या पुतळे शिराची खेळे चेंडू फळे अशुद्धाचा टिळा तात्काळे लावीन पै तुझ्या रावण मंडळी ऐक मानव वानराच्या चेंडू फळी वानराच्या मुंडक्या आणि कारण मानवाच्या मुंडक्याची चेंडू फळी खेळल त्यांच्या रक्ताचा सडा करील आणि त्याच रक्ताचा टिळा लावण्याचं काम करीन असं सुखाचं कार्य तुला प्राप्त करून देईन जरा जे हाते निश्चित तुझं केले खतवस्त हे उपडी न समजत तुझं देखता भामिनी कारण तुझं देखता भामिनी सगळ्या भामिनी मध्ये असणारी शिरोमणी मंदोदरी आहे बरं का म्हणून ज्या हातानं तुला वानरानं स्पर्श केलाय ज्या हातानं तुझे केस वळले ज्या हातानं वानरानं कारण तुझी विटंबना केली आहे ते हात बुडातून काढीन चला हात पायाची कांडोरे शिराच्या ओढावळे थोरी तुझं देखता करीन जरे तरीच निर्धारे मी रावण कारण मी या जागेवर वानराच्या ज्या हातानं तुला स्पर्श केला ते हात तोडून टाकण्याचं कार्य करीन हाताच्या खांडोळ्या करण्याचं काम करीन आणि कारण शिरा बाजूला काढून तुझ्या समोर दाखवायचं काम करीन मंदोदरी तरच नाव माझं राजा रावण आहे असा रावण म्हणतोय उठून या वानरगण राम सुमित्राचे रुधिर दान तुझ्या दुःखाचे छळन करीन आपण सुंदरी वानर सगळं संपून टाकीन रावण लक्ष्मण मारील आणि मारल्यानंतर तुझ्या सुखासाठी कुणाच्या अरे बाईच्या सुखाटायचं जग जगायला लागलं जातं कारण त्या ठिकाणी तुझ्या सुखासाठी हे सगळं कार्य करीन का ह्याच्या सुखासाठी अरे सुखाच्या कुणासाठी रावण म्हणतोय कारण तुझ्या सुखासाठी एवढं महान पराक्रम करण्याचं कार्य करी आधी प्रथम आवरण ही या राम देख सिदान म्हणून गरजता आपण घरी सपन मंदवदरी एवढंच नाहीये मंदवदरी कारण या जागी आज या पृथ्वीवर करवलंगण होणार आहे राम वाचल नाही तर रावण वाचल रावणाला संपवीन नाही तर मी संपणार आहे
हा शेवटचा क्षण आहे, शेवटचं युद्ध आहे मंडवधरी, असं मंडवधरीचं मनधरणी करण्यासाठी बोलत होतो. चला आयुष्य दुःख समस्त मंदोदरे तिसी रावरे होता परे शतवानी याती कुसरे निरीगदरे गर्दिनला. एवढंच नाही, राजा रावणानं असं मंडवधरीचं कारण त्या ठिकाणी काय केलं, कारण स्तवन केलं गेलं मंडवधरीला, कारण आनंद देण्यासाठी, मंडवधरीला दुःखामधून सुखामध्ये आणण्यासाठी पुरुषार्थ सांगितला. बरं का, काही टायमाला सांगावं लागतं स्त्रियाला पुरुषार्थ, आणि त्या पुरुषार्थाने स्त्रिया सुखी होतात. तसं मंडवधरीला सुखी करण्याचं कार्य केलं रावणानं कारण गर्जना केली. चला आजे श्रीरामा तेरणी बाणे करीन बघणे माझे भय दराल कोणी करणी करीन ते. एवढंच नाही, राजा रावण म्हणला आज रणांगणामध्ये रामाला भग्न करील. राम ठेवीतच नाही, रामाला या पृथ्वी तलावर राहायचं कार्य करू देत नाही, राम शिल्लक ठेवण्याचं काम करीत नाही, कारण मी आज रणांगण करणार आहे. खरे ना शेवटचं रणांगण आहे बरं का. राजा रावणानं शेवटपर्यंत स्वतःचं कार्य पूर्ण केलं महाराज, कारण शेवट तो भला बहुमा, कारण त्या ठिकाणी गोड झाला. आम्ही आलो निजाच्या माहेरा भेटू रखुमाईच्या वरा. राजा रावणाला निर्वाणीचा युद्ध आज, मी मरणार नाही तर राम मारील, नाही तर राममय होईल, अशी अवस्था रावणाची आहे. उचा भोंडीला सैन्यासे सिद्ध व्हावे वेगेसे उठा चला रणभूमीसे राम सुमित्रा. राजा रावणानं सगळं सांगितलं, सज्ज व्हा, चला रथकारण तयार करा. राजा रावणाकडे कारण त्या ठिकाणी चतुरंग दळ होतो, पायदळ सैन्य होतं, रथस्वार होते, घोडेस्वार होते, हातीस्वार होते, आणि सगळं सैन्य सज्ज करा. आता रामासंग युद्ध करायचं आहे, राहिलेलं एकही माग नाही राहिलं पाहिजे, अशी राजा रावणाची आज्ञा आहे. गावघातला निशान वेगे पलान पलान अवश्याला रावण रणांगणा साधवय. एवढंच नाहीये, कारण निशाणावर घाव घातला गेला, वीर वाद्य वाजल्या गेलं, निशाणावर नाही जायचं, वीर वाद्य वाजल्या गेलं. मंगल कार्याला आता वीर वाद्य वाजायला लागले बरं का. मंगल कार्याला ते वाद्य नाही, ते वीर वाद्य, युद्ध करायचं वाद्य राहता तुम्ही आता वाजवितात ते, कारण वीर वाद्य वाजल्या गेलं. राजा रावण रथावर स्वार झाला, आणि कारण युद्ध करण्यासाठी सज्ज तयार झाला गेला, आणि येऊ लागला. दीपास्त होता पाहे प्रकाश अधिकाधिक होय तैसे रावणा झाले आहे गरजता आहे अति गर्वे. एवढंच नाही, दीप असता जाय, जसं जसं सूर्य कारण त्या ठिकाणी मावळायला जातो, तस तसं सूर्याचे कळा कमी होत जातात. तसं राजा रावणाची अवस्था आहे. पण राजा रावण युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये, कारण त्या ठिकाणी वेगानं कार्य करू लागलेलं आहे. 20 झाले. 20 झाले. तुम्ही पहिल्या